नमस्कार मंडळी. आषाढ महिना चालू आहे. सगळीकडे मस्त आषाढ तळणीची रेलचेल चालू आहे आणि त्यातल्या त्यात गोड कापण्या, गोड पुऱ्या, शंकरपाळ्या हे सगळे गोडाधोडाचे जास्त पदार्थ बनवले जातात. पण जे गोड अजिबातच खात नाही, की जेव्हा त्यांना गोडाचं काही पथ्य आहे, तर त्यांच्यासाठी काय? तर खास त्यांच्यासाठी आज मी वरतून एकदम खुसखुशीत आणि आतून मऊ असणारी, एकदम झणझणीत, तोंडाची चव आणणारी अशी मस्त तिखट कापण्या मी केलेल्या आहेत. तर साहित्य अगदीच मोजकं आहे आणि घरच्या घरी बनणारं आहे. त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता तिखट कापण्या करायच्या आहेत, तर इथं तुम्ही लाल तिखटाऐवजी मी इथं हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तर चांगल्या 10-15 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. पहिल्यांदा त्या तव्यामध्ये छान भाजून घ्यायच्या आहेत, की जेणेकरून या हिरव्या मिरचीचा आपल्या पोटाला काही त्रास होणार नाही. आणि मिरची भाजत असतानाच लसूण सुद्धा भाजून घ्यायचं आहे. बघू शकताय मी थोडंसं तेल टाकून लसूण आणि मिरची मी छान भाजून घेतली आहे. आता ही लसूण मिरची पूर्णपणे थंड करून घ्यायची, कारण आपल्याला मिक्सरमध्ये त्याचं एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता या भांड्यामध्ये मिरची आणि लसणासोबत मी हिरवीगार थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. याच्यामध्येच 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 ते दीड चमचा चांगली हळद घालायची आणि चवीसाठी 1-1.5 चमचा मीठ घालायचं. मीठ पूर्णपणे मी याच्यात घातलं आहे. परत मी पिठामध्ये मीठ नाही वापरणार आणि हे मिक्सरमध्ये एकदम आपल्याला ह्याची फाईन बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे पाण्याचा कमीत कमी वापर करायचा. पाणी नाही वापरलं तरीही चालेल. चला आता लगेचच पीठ मळायला घेऊ. तर इथे मी एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे. ते पहिल्यांदा मी आधीच चाळून घेतलं होतं. आता इथे 2 चमचे मी बारीक रवा घेतला आहे, की जेणेकरून आपल्या या तिखट कापण्या आहेत ना, त्या वरतून खूप खुसखुशीत होतील. आणि अर्धी वाटी ह्याच्यामध्ये मी भाजणीचं पीठ घातलं आहे. भाजणीमध्ये तर सर्व प्रकारच्या डाळ्या आणि तांदूळ ते सुद्धा छान भाजलेलं आहे. याने सुद्धा आपली कापणी खुसखुशीत व्हायला आणि एकदम चवदार व्हायला खूपच चांगली मदत होणार. तर इथे मी हातावर 1 चमचा ओवा चोळून घेतलाय. आता तो सुद्धा टाकलाय. आता एकदम कडकडीत एक 5-6 चमचे मी तेल गरम करून घेतलं होतं आणि ते गरम असतानाच हे पिठामध्ये टाकायचं आणि चमच्याच्या साहाय्याने हे एकत्र असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. इतकं छान गरम तेलाचं मोहन आपण इथं घातलं आहे, तर त्याच्यामुळे काय होईल, आपली कापणी खुसखुशीत तर होईलच, पण ही तेलकट अजिबात होणार नाही आणि ही कापणी कमी तेल शोषून घेईल आणि अगदी तेलकट सुद्धा वाटणार नाही. तर चमच्याच्या साहाय्याने मिक्स केल्यानंतर आता थोडंसं पीठ थंड झालं आहे. आता हाताच्या साहाय्याने छान एकत्र मिक्स करून घेऊ. आता ह्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे हिरव्या चटणीचा ठेचा, तो आता सगळा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकता. मी इथे सगळा पूर्ण वापरला आहे आणि पूर्ण पिठामध्ये थोडं-थोडं पाणी घालून या पिठाचा एक छान मऊसर असा गोळा तयार करून घेणार आहे. एकदम मऊ आणि मस्त अशा आपला पिठाचा गोळा तयार करून झाला आहे आणि रंग सुद्धा फार सुंदर दिसत आहे. ह्याच्यामध्ये हळद, हिरवी मिरची आणि हिरव्या कोथिंबिरीचा रंग सुद्धा एकदम मस्त आला आहे. आता हे पीठ आपल्याला फक्त 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. त्या 10 मिनिटामध्ये आपण जो याच्यामध्ये रवा घातला आहे तो छान फुगून येईल आणि पिठामध्ये एकजीव होईल आणि पीठ अजून आपलं मऊसूद होईल. आता या पिठापासून आपण छोटे आपल्याला हवे त्या आकाराचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत. आता मी एक उंडा चांगला पीठ लावून घेतला आहे आणि ते पोळपाटावर लाटून घेते आणि याच्यावरतून आपण मस्त असं तीळ पसरवून द्यायचे आहे आणि ती छान सेट करून घेऊ. जसं आपण गोड कापण्या करत असताना त्याच्यावरती खसखस लावतो, तसंच इथं तिखट कापण्या करताना मस्त दोन्ही बाजूने पांढरे तीळ आपण इथं घालूया आणि त्यामुळे दिसायला सुद्धा कापण्या आपल्या छान दिसतील आणि खायला सुद्धा एकदम सुपर टेस्टी लागतील. तर अशा पद्धतीने बघू शकता, एकदम पातळ नाही आणि जाड नाही, अगदी मध्यम आकारामध्ये ही चपाती लाटून घेतली आहे. अगदी सगळीकडून सारखी एकसारखी लाटून झालेली आहे. बघू शकता एकदम पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशी आपली ही चपाती लाटून झाली आहे. आता एक चाकूच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या आकाराच्या लहान, मोठ्या, उभ्या त्या आपण कापण्या कट करून घ्यायच्या आहेत. आता या कट करत असतानाच मी बाजूला तेल सुद्धा गरम करायला घेतलं आहे. आता तेल सुद्धा आपल्याला फार कडकडीत गरम नाही. पहिल्यांदा चांगलं तेल गरम करून घ्यायचं आणि कापण्या तळत असताना मात्र आपल्याला मध्यम आचेवरतीच तळून घ्यायच्या आहेत. तर मी अशा पद्धतीने सर्व कापण्या आधी कट करून घेते. नको असलेले छोटे तुकडे आपण काढून टाकू आणि ते परतच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ. तर बघू शकता एकसारख्या आपल्या जाडीला ह्या कापण्या आपण कट करून घेतल्या आहेत. तेल सुद्धा सगळीकडे चांगलं लागलेलं आहे. आता हे आपण तळून घेऊया. तेल सुद्धा कडकडीत तापलं आहे. आता या तेलामध्ये एक-एक करून कापण्या सोडायच्या. सगळ्या एकदम टाकायच्या नाहीत, नाहीतर त्या आपल्या व्यवस्थित भाजल्या जाणार नाहीत. तर इथे मी एक-एक करून टाकते आणि छान मध्यम आचेवरती छान आलटून-पालटून अशा मी भाजून घेते. ज्यांना गोड खायला आवडत नाही किंवा ज्यांना गोड आवडतं पण त्यांना
ज्यांना काही गोडाचं पथ्य आहे तर त्यांच्यासाठी मस्त ही आषाढमध्ये तिखट कापणी तयार केली आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करा. आणि जर का तुम्हाला ही तिखट कापणी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ओके स्पाइस बाय स्नेहा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा मध्यम आचेवरती या मस्त अशा दोन्ही बाजूने आलटून पालटून या कापण्या मी भाजून घेतल्या आहेत आणि रंग सुद्धा सुरेख दिसतोय. तर या कापण्या पूर्ण थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये चांगल्या 8 दिवस छान राहतात आणि कधीही आपल्याला सकाळ संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून आपण हे खाऊ शकतो किंवा मुलांच्या डब्याला देऊ शकतो. इतर वेळेस चटपटीत असे ह्या खायला तिखट कापण्या खूप चांगला हा पर्याय आहे. गोड कापण्याऐवजी ह्या तिखट कापण्या तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि हो, तुम्हाला परत पुढची रेसिपी कोणती बघायची असेल तर ती सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि या कापण्या कशा वाटल्या त्या सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि परत अशाच नवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत आपण भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा.